मकर, प्रतिक्रिया देऊ नका. दिनांक 15-16 या 2 दिवसांत स्वतःला झेपेल अशाच गोष्टी करा. जमणाऱ्या गोष्टींची जबाबदारी घेऊ नका. आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. इतरांनी तुमचे मत विचारले तरी प्रतिक्रिया देऊ नका. कारण सध्या हे 2 दिवस चढउताराचे आहेत हे विसरू नका. नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक गोष्टींचा विचार करा, त्यामुळे नुकसान होणार नाही. इतरांना काय वाटते त्यापेक्षा स्वतःला कसे बरे वाटेल याकडे लक्ष द्या. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात सकारात्मक बाबींचा विचार करा. नोकरदार वर्गाला कामाचे नियोजन करताना वेळेचे भान ठेवा. खर्च जपून करा. मित्रपरिवारांसोबत करमणूक होईल. संततीचे कोडकौतुक कराल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. प्रकृती ठीक राहील. महिलांसाठी मन चंचल राहील. कुंभ, व्यस्त राहाल. दिनांक 17 रोजीचा एक दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. आतापर्यंत ज्या कामाला गती येत नव्हती ती आता येईल. बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही कामात यश मिळत नव्हते. सध्या या प्रयत्नांना यश मिळणार आहे. संघर्षदायक वातावरण कमी होईल, त्यामुळे कामातील उत्साहही वाढेल. इतरांची मदत घेण्याची वेळ येणार नाही. आपले काम आपणच करायचे ही तुमची जिद्द पूर्ण होणार आहे. व्यवसायात लाभाचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्ग कामात व्यस्त राहील. आर्थिक सांगड घालणे आता अवघड होणार नाही. राजकीय क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण कराल. मित्रमैत्रिणींशी करमणुकीचे बेत आखाल. संतती सौख्य लाभेल. घरगुती वातावरण चांगले राहील. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील. महिलांसाठी कष्टाचे फळ मिळेल. मीन, शुभ घटना घडतील. सध्या असा कोणताच दिवस नाही की या दिवसात काळजी घ्या, या दिवसात असे करू नका तसे करू नका असे काहीच नाही. सध्या सर्व दिवस चांगले आहेत. तेव्हा या सप्ताहात शुभ पडघम वाजेल असेच म्हणणे योग्य राहील. प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या तरी अडचणींना सामोरे जावे लागत होते. ते सध्या कोणताही अडथळा न येता काम अगदी सुरळीत पार पडणार आहे. तेव्हा आपला हा बहुमूल्य वेळ वाया घालवू नका. जे काम बाकी आहे ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. चांगल्या गोष्टींचा शुभारंभ होऊ शकतो. व्यवसायात अपेक्षेपेक्षा फायदा होईल. नोकरदार वर्गाला संधी प्राप्त होईल. आर्थिक अडचण टळेल. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. नवीन ओळखीचा फायदा होईल. नातेवाईकांविषयी आपुलकी वाटेल. शेजाऱ्यांना मदत कराल. धार्मिक कार्यात सहभाग राहील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील. महिलांसाठी जबाबदारी पार पाडाल.